जागा वाटप होईपर्यंत उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। शरद पवार म्हणाले ते योग्यच आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर शरद पवारांकडे श्रीगोंद्यासंदर्भात चुकीची माहिती आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। कुठलीही उमेदवारी जाहीर केली नाही, त्यामुळे कामाला लागण्याच्या सूचना केल्या असं राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे। पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। काँग्रेस अशा पद्धतीचं कधी उमेदवार कोणालाही, आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजे, परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। पक्ष आहे। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडते मला माहीत नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाही आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल हे मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही।